केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांचा अमित शहा आढावा घेतील। रेशीम बागेतील बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना शहा मार्गदर्शन करणार आहे असंही कळतंय। संभाजीनगरमधील कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहतील अशी माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत। नागपुरात आल्यावर ते थेट नागपूरच्या या सुरेश भट सभागृहामध्ये पोहोचतील आणि या सुरेश भट सभागृहामध्ये जे आहे ती आता तयारी जी आहे भाजप कार्यकर्त्यांची ती संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि परिसर जो आहे तो आपण इथे पाहू शकतो की अमित शहा यांच्या स्वागताचे होर्डिंग्स आणि बॅनर्स सगळीकडे लागलेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा दौरा असल्याने हजारावर पोलीस कर्मचारी इथे तैनात करण्यात आलेले आहेत। नागपुरात थेट ते नागपूर विमानतळावर आल्यानंतर नागपूर विमानतळावरून सुरेश भट या सभागृहामध्ये येतील आणि इथे जवळपास आजी माजी खासदार, पक्षाचे प्रमुख नेते, त्याचबरोबर विधानसभेचे प्रभारी असे जवळपास पदाधिकारी मिळून 1,500 जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत। विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये 62 या विधानसभेच्या जागा आहेत आणि या 62 विधानसभेच्या जागांवर सर्वाधिक जागा निवडून आणण्याचं आव्हान हे भाजप पुढे आहे। महत्त्वाचं म्हणजे आदिवासी आणि ओबीसी जे मतदार आहेत त्यांना भाजप आपल्याकडे कसं काय आकृष्ट करतं ते महत्त्वाचं पाहणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या इथून दूर झालेला जो मतदार होता त्यांना भाजप आपल्याकडे कसं काय आणतं यावर आता कुठला कानमंत्र अमित शहा देतात आणि पदाधिकारी विधानसभेच्या तयारीला कसं लागतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन मंगेश वस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।